तर दावोसमध्ये करार झालेल्यांपैकी 54 पैकी 33 कंपन्या या महाराष्ट्रातील आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। दावोसमध्ये 20 ते 25 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा राज्यातच मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन करायला हवं होतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरती आदित्य ठाकरेंनी ही टीका केलेली आहे। राज्यातील उद्योजकांनी दावोसमध्ये एमओयू केले, त्यात गैर काय असं प्रत्युत्तर जे आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं। हे असे करार त्यांनी ह्या कंपन्यांबरोबर केलेले आहेत। 54 करार केलेले आहेत। एमओयूज, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग। एमओयू म्हणजे नक्की काय असतं, तर आम्ही कधीतरी पुढच्या काळामध्ये गुंतवणूक करू असं प्राथमिक त्यांना एक मान्यता असते। त्यातून विदेशी कंपन्या आहेत 11, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे। त्या 54 मधून भारतीय कंपन्या ह्या 43 आहेत आणि त्याच्यातूनच त्या 43 मधून 31 कंपन्या या महाराष्ट्रामधल्या आहेत। तर मग गेले 2 वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा आत्ता सरकार आल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच तो कार्यक्रम का नाही केला? महाराष्ट्रातले उद्योजक त्या ठिकाणी जाऊन एमओयू करतायत, काय फरक पडतो? महाराष्ट्रातल्या एखाद्या उद्योजकानं दावोसमध्ये जाऊन जागतिक प्लॅटफॉर्मवर जर महाराष्ट्राचं नाव पुढं केलं तर त्याच्यामध्ये कोणालाही दुःख असण्याचं काही कारण नाही। कारण शेवटी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दावोसचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो आहे हे जगाचं व्यासपीठ आहे आणि त्या जगाच्या व्यासपीठावर जर आम्ही महाराष्ट्राला प्रेझेंट करत असू, तिथे जाऊन आम्ही एमओयू करत असू, तर मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची बाब महाराष्ट्रासाठी